ठाण्यातील कोपरी गांधीनगर परिसरात नाल्यालगत असलेल्या घरासमोरील संरक्षक भिंत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या घटनेमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच खासदार नरेश म्हस्के यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली। खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्तांना त्वरित निर्देश देत घटनास्थळी आवश्यक कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले। तसेच या घटनेनंतर युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला आहे। पालिकेच्या यंत्रणेकडून युद्ध पातळीवर काम सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे। खासदार नरेश म्हस्के आणि युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के यांच्या तत्परतेमुळे घटनास्थळी पुन्हा संरक्षक भिंत उभारण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे। त्यांच्या या प्रयत्नांमुळे प्रत्यक्ष काम सुरू झाले असून नागरिकांनी आभार व्यक्त केलेत। काल दुपारी 3-3:30च्या दरम्यान आमच्या या गांधीनगरच्या नाळ्याची जी रिटेनिंग वॉल आहे ती थोडी कोसळली। त्यामुळे त्या वॉलच्या लगत जी घरं होती तिकडे काही एक कुंपण भिंत होती ती सुद्धा त्यात पडली, नाळ्यामध्ये पडली। सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा कोणाला काही इजा वगैरे झाली नाही। आणि बातमी आम्हाला समजता आम्ही इकडे त्वरित लगेच आम्ही इथे आलो। आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी वगैरे सगळे इथे जमले। तातडीने आम्ही महापालिकेचे जे काही सर्व यंत्रणा आहे, आपले आपत्कालीन विभाग असेल, आपलं पाणी विभाग असेल, विद्युत विभाग असतील, आपले मोहन कलाल सरांना आम्ही सगळ्यांना बोलवलं, अग्निमिशन दलाला बोलवलं आणि त्वरित इथे जे काही उपाययोजना आहे त्याचा इथे सुरुवात करण्यात आली। आणि जी इकडे जेव्हा ती पडली तर लोक थोडं आजूबाजूच्या घरातली लोक पण घाबरली होती, त्यांनाही थोडं आम्ही धीर देण्यात आला। त्यांनाही थोडे दिवस आम्ही थोडं हे जे घर आहे वेकेट करण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे, कारण की रिटर्निंग वॉलचंही आता काम आम्ही इथे एकदम युद्ध पातळीवर सुरू करतो आहे। आजच त्याचं काम चालू झालं आहे। कालच आमचं एक प्रायव्हेट RCC कन्सल्टंटसुद्धा येऊन व्हिजिट करून गेले दुपारी। त्यांनी वॉलचं स्ट्रक्चर बघितलं, आजूबाजूच्या घरांची पण परिस्थिती बघितली। ते बोलले घरांना तर काही धोका नाही, पण लवकर त्यांनी काम त्याप्रमाणे त्यांनी डिझाईन दिले त्याप्रमाणे कामही आता आज इकडे सुरुवात होत आहे। महापालिकेच्या वतीने इथे काम सुरू होत आहे। म्हस्के साहेबांनी सुद्धा आपले जे कमिशनर साहेबांना फोन केला होता, सौरभराव सरांना फोन केला होता। त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देशनं दिलेली आहेत की लवकरात लवकर इकडे काम चालू झालं पाहिजे, म्हणजे लोकांच्याही जीवाला कोणता धोका निर्माण होणार नाही आणि कोणती मोठी दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यासाठी इथे लवकरात लवकर आजच इकडे काम सुरू पण झालेलं आहे। काल आमच्या ह्या गांधीनगरमध्ये जो सर्वात जुना जो नाला आहे त्या नाल्याला जी संरक्षक भिंत जी बांधण्यात आली होती, परंतु त्या ठिकाणी असलेली जमीन, त्या ठिकाणी पावसाचं पाण्याचा निचरा जास्त प्रमाणात होत असल्या कारणाने जमीन खचली गेली आणि ती संरक्षक भिंत आहे जी अर्धवट होती ती त्या ठिकाणी कोसळली। परंतु सुदैवाने त्या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही, कोणाचं त्या ठिकाणी नुकसान झालं नाही। परंतु ज्यावेळेला लगेच ही बातमी आमचे ठाण्याचे खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेब यांना कळली, त्यांनी पालिकेचे आयुक्त सौरभराव यांच्याशी संपर्क साधून त्वरित आमचे जे समाजसेवक आहेत आशुतोष नरेश म्हस्के यांना ताबडतोब कळवण्यात आलं। त्यांनी लगेच त्या गांधीनगर या ठिकाणी जाऊन तातडीने धाव घेतली। सगळ्या महानगरपालिकेचा मग पाणी पुरवठा असून द्या, विद्युत कार्यकारिणी असून द्या, त्याचबरोबर इंजिनिअरिंगचा डिपार्टमेंट असून द्या, या सर्व डिपार्टमेंटला त्वरित कळवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या जागेवरती प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी मग स्वतः प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी लावून त्या बांधकामाला आजपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि मी खरोखरच या ठिकाणी म्हस्के साहेबांना आणि आशुतोष नरेश म्हस्के यांना धन्यवाद देईन की तुम्ही या ठिकाणी तातडीने या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी संपूर्ण जागेची चौकशी करून या ठिकाणी कामाला सुरुवात केली। त्याला या ठिकाणी सर्व नागरिक सर्वजण काल काळजीत पडले होते, चिंतेत पडले होते की बाबा ही भिंत पडली कशी। परंतु ज्यावेळेला प्रत्यक्ष पाहणी ज्यावेळेला झाली महानगरपालिकेचे अधिकारी आल्यानंतर, त्यावेळी तिथं दिसण्यात आले की त्या ठिकाणी जी जमीन होती ती त्या जमिनीचा निचरा झाला होता आणि ती जमीन खाली कोसळली होती। परंतु संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आशुतोष नरेश म्हस्के यांनी त्या ठिकाणी लावली आणि आज आपण पाहतो या ठिकाणी की त्या कामाला ताबडतोब या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा मी त्यांना म्हस्के साहेबांना आणि आशुतोष नरेश म्हस्के यांना धन्यवाद देईन आणि तुमचे आभार मानेन।